सध्या हरभऱ्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे ओल्या हरभऱ्याची भाजी सहज आपल्याला अवेलेबल होते। चला तर मग बघूयात पौष्टिक अशी आणि 5 मिनिटमध्ये बनणारी हरभऱ्याची भाजी बनवायची कशी। यासाठी मी ओला हरभरा असा खुडून घेतलेला आहे। 15 ते 20 पाक्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत। चवीनुसार आपल्याला मीठ, तेल आणि लाल तिखट किंवा हिरवी मिरची हे साहित्य लागणार आहे। सर्वात प्रथम कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकणार आणि तेल तापलं की आपण जो लसूण घेतलेला आहे तो लसूण ठेचून घेऊन या तेलामध्ये परतून घेणार आहोत। आता यामध्ये खोडून घेतलेली सर्व हरभऱ्याची भाजी आपण एकसारखी हलवून घ्यायची, मिक्स करायची आणि भाजी एकसारखी तेलामध्ये लसणासोबत व्यवस्थित परतून झाली की यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत। मीठ टाकताना थोडी क्वांटिटी कमी टाकायची, कारण भाजी शिजल्यानंतर ती थोडी होते आणि त्यामुळे मिठाचा अंदाज कदाचित जास्त होऊ शकतो, म्हणून टाकतानाच थोडंसं मीठ कमी टाकायचं आणि परत एकदा आपण एकसारखी सर्व भाजी मिठामध्ये परतून घेतली। आता यामध्ये मी 1 चमचा घरचा लाल मसाला किंवा लाल तिखट जे असतं ते टाकून घेतलं आणि आता शिजण्यासाठी आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। पाण्याची देखील क्वांटिटी फार कमी ठेवायची, अगदी कमी पाण्यामध्ये ही भाजी शिजली जाते आणि मिठामुळे देखील याला पाणी सुटतं। त्यामुळे अजून एकदा थोडंसं एकसारखी भाजी मिक्स करून पाणी घालून 1-2 ते 3 मिनिटासाठी झाकण बंद करून आपण ती वाफेवर शिजण्यासाठी ठेवली। आता भाजीतलं सर्व पाणी आटलंय आणि भाजी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही बघू शकता मगाशी अगदी कढई भरून भाजी दिसत होती आणि आता शिजल्यानंतर त्याची क्वांटिटी अतिशय कमी झाली आहे, म्हणून मीठ टाकतानाही अंदाज त्याच मापानुसार घ्यायचा। अशी अगदी 5 मिनिटांमध्ये ही भाजी खायला तयार आहे।